माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वाढलेली चिंता नेमकी यामुळेच आहे की गतवेळेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपने तिकीट अगदी फायनलच करून टाकलं। त्यामुळे मोहिते पाटील घराण्यामध्ये थोडा वाद निर्माण होणं, संशय निर्माण होणं। आपण आजपर्यंत भाजपला सहकार्य केलं, अनेक दिवस झालं भाजपमध्ये आपण सहकार्य करतोय। भाजपच्या या यशामध्ये मोहिते पाटलांनी लाखाहून अधिक मतदान दिलेलं आहे। एकेकाळी मोहिते पाटील घराणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची तिकीट देण्याची ताकद असलेल्या मोहिते पाटील घराण्यामध्ये जर तिकीट मागण्याची वेळ येत असेल तर घरात आत सुप्त संघर्ष थोडा होऊ शकतो, मतभेद होऊ शकतात। मग आपण भाजपमध्ये का राहायचं? आणि याच नाराजीचा फटका भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये बसतोय की काय? आणि शरद पवारांची राष्ट्रवादीची तुतारी नेमकं कोण नक्की घेणार हे अजून फायनल होत नाही। या विषयावर आपण बोलणार आहोत। त्याबद्दल नमस्कार, मी विश्वनाथ, एटीएन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। 2009 साली स्थापन झालेल्या माढा मतदारसंघामध्ये प्रथम खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार। नंतरचे खासदार झाले विजयसिंह मोहिते पाटील आणि 2019च्या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व मोहिते पाटील संपूर्ण घराण्यानेच संपूर्ण ताकद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी लावली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर रणजित नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले गेलं। 2019ची निवडणूक सर्वाधिक मताने रणजित नाईक निंबाळकर सुद्धा निवडून आले। यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा माळशिरस हा प्रामुख्याने सर्वाधिक मतदान देणारा ठरला, सर्वाधिक मतदान करणारा ठरला। भाजपवर टाकलेला मोहिते पाटील घराण्याने प्रचंड विश्वास, यामुळे मोहिते पाटील घराण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळेल अशी मोहिते पाटील घराण्यांची अपेक्षा होती। त्या दृष्टीने मोहिते पाटील घराणे तयारीला सुद्धा लागले होते। धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा सतत होत होती। धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट मिळावे त्यांनी जोरदार मागणी वाढत होती। संपूर्ण कुटुंबात एकत्र येऊन या मागणीचा थेट, परंतु भारतीय जनता पार्टीने बिलकुलच या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। दुर्लक्ष केल्याचा फटका मात्र भारतीय जनता पार्टीला 2024च्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायचा म्हणलं तर अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अजून तरी फिक्स होत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्रजी पवार यांनी महादेव जानकर यांना, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आपल्या पक्षात घेऊन अथवा माढ्यातून निवडणूक लढवावी अशी आग्रहाची विनंती केली होती। परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तोही प्लॅन फिसकटवला आणि तो प्लॅन फिसकटल्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं अजून काय चाललंय, तुतारी त्यांच्या पक्षाची चिन्हाची नेमकं ते कोणाच्या हातात देणार का मोहिते पाटील यांच्या घराण्यातच देणार? मोहिते पाटील यांच्या घराण्यातून देणार असा जर विचार केला तर अथवा लोकांच्या चर्चेतून असं ऐकायला मिळतंय की माळशिरस तालुक्यातील या मोहिते पाटील घराण्यांचे संबंध तर संपूर्ण राज्यभर संबंध असल्यामुळे परिस्थिती अशी आहे, भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारणं आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यागतच आहे। भारतीय जनता पार्टीची मतं नक्कीच पूर्ण महाराष्ट्रात, जिथं दादांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुद्धा भूषवलेलं होतं, तिथेही संबंध आहेत। त्यांचे राजकीय नातेवाईक सातारा, फलटण, बारामती, नगर अनेक जिल्ह्यामध्ये या मोहिते पाटील घराण्यांचे नातेवाईक आहेत। त्यांच्या तीव्र नाराजीचा विचार भारतीय जनता पार्टीने केला नाही। असं जर म्हटलं तर पवारांनी सुद्धा अजून या गोष्टीचा विचार केला नाही। शरद पवारांनी तरी थेट महादेव जानकरांचं तिकीट अनिश्चित झालं, कॅन्सल झाल्यानंतर थेट धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी आहे तर भेट घेऊन, मोहिते पाटील घराण्यांची भेट घेऊन अथवा मोहिते पाटील घराण्यांना भेटीस आमंत्रण देऊन हा माढ्याचा तिढा सोडवायला हवा होता। परंतु
याचं कारण असंही एक बोललं जातं की माडा आणि पवारांना पाडा. हा एक सोशल मीडियावर विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस फिरणारा हा विषय होता. आणि पवारांच्या मग नेमकं डोक्यात काय आहे, पवारांच्या नेमकं डोक्यात तो विषय असावा. परंतु आताची मागणी काय आहे, मोहिते पाटलांना तिकीट द्या. संपूर्ण माळशिरस नव्हे तर अनेक भागातून पत्र गेलेले आहेत, अनेक नातेवाईकांची पत्र गेलेली आहेत. असे अनेक लोकांनी मोहिते पाटील घराण्यांना तुतरीत मोहिते पाटील घराणे प्रचाराला सुद्धा लागलेला आहे. कदाचित मोहिते पाटील यांचे उमेदवार हे अपक्ष सुद्धा निवडणूक लढवू शकतात आणि निवडून येऊ सुद्धा शकतात. याचं कारण म्हटलं तर भाजपने जे काय नाराजी ओढावून स्वतः घेतलेली आहे त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. आपणास काय वाटतं या विषयावर हे आपली नक्की मतं कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारच्या सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी, क्रीडाविषयक घडामोडी, स्थानिक घडामोडी थेट पाहण्यासाठी ATN मराठी चॅनेलला सबस्क्राईब व